पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर. ठाणे शहरात वाढतं सिमेंटीकरण, काँक्रिटीकरण कुठेतरी निसर्ग हा मारण्याचा प्रयत्न माणसाकडून होत आहे. तलाव बुजवणं, संजय गांधी नॅशनल पार्क असेल तिकडे वाढतं अतिक्रमण, ह्या सर्वांमुळे निसर्गाची आज कुठेतरी अवहेलना होताना आपण बघतो. वाढतं काँक्रिटीकरणामुळे आज सगळीकडेच रखरखाट बघायला मिळतं. अशा परिस्थितीमध्ये निसर्ग मात्र आपला अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न ठाणे पूर्व भागात करताना दिसतोय. म्हणजेच चंदणीगोरडा बंदरावर म्हणजे आजचं विसर्जन घाट कोपरीकरांची मिनी चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात ठाणे महापालिकेने चांगल्या सोयीसुविधा केल्या असल्या तरी काँक्रिटीकरणामुळे कुठेतरी एक लोकांची नाराजी ह्या ठिकाणी बघायला मिळते. कुठे झाड नाही, म्हणजे जिथे काँक्रिटीकरण झालं आहे त्या ठिकाणी कुठलंही झाड महापालिकेने लावलं नाही आहे. मात्र अशा परिस्थितीत निसर्गाने आपली कुठेतरी एक जपवणूक किंवा एक जैवसाखळी राखण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला बघायला मिळतो. म्हणजे ह्या ठिकाणी जंगलात जे अँटी पॅगोडा म्हणजेच मुंग्यांचं वारूळ हे झाडावरती आपल्याला बघायला मिळतं. तशाच पद्धतीचं एक वारूळ आपल्या विसर्जन घाटावर मुंग्यांनी बांधलेला आहे. विशेष म्हणजे ह्या ज्या मुंग्या आहेत ह्या लाळ, माती आणि पानांचा चुरा ह्याच्यापासून हे वारूळ तयार केलं जातं. जगभरात साधारण 12,000 मुंग्यांच्या जाती आहेत. यापैकी आपल्याकडे एक लाल रंगाची आणि एक काळ्या रंगाची मुंगी आपल्याला बघायला मिळते. आणि आता ही जी अँटी पॅगोडाची मुंगी आहे ही आपल्या मुंगीपेक्षा थोडीशी मोठी असते. आणि हे जे वारूळ असतं हे अशा अनोख्या पद्धतीने बांधलेलं आहे ना की ह्याला एक चांगले कप्पे आहेत. प्रत्येक ह्याला एक म्हणजे जसा पॅगोडा असतो तशा पद्धतीने याची रचना केलेली आहे. प्रत्येक कप्प्यामध्ये मुंग्या आपला संसार थाटलेला असतो. आणि ह्या मुंगीचं वैशिष्ट्य म्हणजे की ही जर मुंगी आपल्या एक जरी मुंगी चावली तरी आपल्याला एवढ्या वेदना होतात. अशा पद्धतीच्या ह्या एकदम आक्रमक मुंग्या ह्या वारुळात आपल्याला बघायला मिळतात. विशेष म्हणजे हे जे वारूळ आहे हे ऊन, वारा, पाऊस ह्याला कुठलाच धोका नसतो. त्यामुळे एक सुरक्षित वारूळ ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. जंगलात अथवा आपल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये ही वारूळं मोठ्या प्रमाणात बघायला मिळत असली तरी विसर्जन घाटावर हे जे वारूळ दिसतं आहे हे नक्कीच ठाणेकरांसाठी अनोखं वारूळ म्हणावं लागेल.